एवढ्या कराड, अजय मुंडे, पवन गुप्ते, अंजुभाई पठाण, सचिन कुरेशी, ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे, योगेश मेनपुनाळे, अंजलीताई माळी, नितीन बागवाले, तानाजी बाबळे, उगरकर, आकाश चव्हाण, सुनील मस्के, रमेश मस्के, सौ केशव नागरगोजे त्यांनी संचलन केलं. माझे सहकारी हनुमंत गायकवाड, तिथे उपस्थित सातवनगर जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य, मी साठेनगर मध्ये इथं उपस्थित असलेल्या अनेक जणांचं नाव घेऊन शकतो, पण पुढे आणखी याची एक बैठक आहे, महत्वाची ती वेळेत व्हावी म्हणून त्या सर्वांची क्षमा मागून आजच्या या जयंती उत्सवाला इथं उपस्थित साठेनगर आणि परळीनगर येथील माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी, आणि माझ्या उपस्थित तरुण गावात, सर्वप्रथम लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या लेखणीला, त्यांच्या साहित्याला त्यांच्या शाहीला मी वंदन करतो आणि आपल्या सर्वांना साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा. मी अनेकदा अनेक ठिकाणी अशा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोललो. या देशाने जगाला अनेक महापुरुष केले आणि त्यांना आपण महापुरुष म्हणत गेलो, कारण त्यांनी समाजासाठी नाही तर मायबाप जनतेसाठी काम केलं. मागच्या अनेक दिवसापासून, काही वर्षापासून मी पाहतो की हे सर्व महापुरुष सुद्धा आपण आपल्या आपल्या जातीत, आपल्या धर्मात पाळू. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली आणि तो जयंती उत्सव साजरा करायचा म्हणलं की फक्त मराठा समाजाला पुढे यायचं आणि ती जयंती साजरी करायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच महिमा समाजासाठी स्वराज्य उभं केलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती धर्मासाठी स्वराज्य केलं. त्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी ना छत्रपतीचं स्वराज्य, ना शिवाजीचं स्वराज्य, ना भोसलेचं स्वराज्य, ते रयतेचं राज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सांगितलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठा समाजाने नाही तर सर्व 11 पगड जाती धर्मातल्या लोकांनी घेऊन साजरी केली. महात्मा फुलेंची जयंती आली की माळी समाजाने एकत्र यायचं, त्यांनी जयंती साजरी करायची. महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर जी शिक्षणाची चळवळ केली, ती शिक्षणाची चळवळ फक्त माळी समाजासाठी नाही, गरीबातल्या गरीब कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, ती चळवळ महात्मा फुलेंनी त्या जाती धर्मातल्या सर्व लोकांसाठी केली होती. माळी समाज परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असतील, भगवान बाबा असतील,
आपण आपल्या आपल्या जातीत बांधले. माझी हार जोडून कळकळीची विनंती आहे, आजच्या जयंतीला इथे उपस्थित प्रत्येक जण जो कुठल्या जातीचा असेल त्यांनी आपल्या मनाशी गुणगाण बांधली पाहिजे की हे महापुरुष आपले, तर यांची जयंती आपण सर्वांनी एकत्र माहित नाही, देशाचं माहित नाही, पण मला परळी वैद्यनाथ नगरीचं माहिती आहे की ज्या वर्ष या सर्व पुरुषांच्या जयंत्या आम्ही साजरा करत होतो, त्यावेळेस एक आदर्श घालून दिला होता या महाराष्ट्राला की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव समिती आली, जयंती आली, समिती, त्या समितीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजाचा केला. अनेक वर्ष आपण सार्वजनिक जयंती त्या पद्धतीने साजरी. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आली, त्याचा उत्सव समिती झाली की त्या उत्सव समितीचा अध्यक्ष बाजीराव भैयांना. असे किती महापुरुषांची उदाहरणं घेऊ की ज्यातलं खऱ्या अर्थानं आपण फक्त एका जातीचे नाही तर सर्व जाती धर्माचे. या परळीनं अनेकदा त्या महाराष्ट्राला सांगितलंय हे विसरून जमणार नाही, हे पुन्हा एकदा आज आगमन करून द्यायचं. कारण मधल्या काळात कोविड पासून सार्वजनिक जयंत्या साजऱ्या तिथं भाई आहे, तिथं वैजनाथराव आहे, तिथं शकील भाई आहे, तिथं अजय आहे, तिथं अनेक आहे, अयुब भाई आहे, पवन आहे. आणि सर्वांना विनंती आपण नव्यानं सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन या सर्व पुरुषांच्या जयंत्या एवढ्या उत्सवात साजरा करून किंवा महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे सर्व जाती धर्मातले एकत्र येऊन त्या ठिकाणी ते उत्सव साजरा आहे. मी जर अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायला लागलो तर मी तसा मूळ व्याख्यान सांगितलं. जगतकर सरांना माहिती अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजापासून संभाजी महाराजापासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांवर या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन अनेक मोठ्या मोठ्या व्याख्याच्या समोर मी व्याख्या वाटे जाऊन ज्या वेळेस मुंबईत अन्न निघाले त्यांच्या पायात चप्पल सुद्धा आज अण्णाभाऊंनी साहित्य लिहिलंय. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पुढे जात असताना त्यांच्या मागे ज्या वेळेस आपले विचार देत होते, एक फुतिरा कादंबरी जी आपल्या सगळ्याला माहिती आहे त्याचा उल्लेख जगतकर सरांनी केला. ती फकीरा कादंबरी बाबासाहेबांची पहिली घेत असताना अण्णाभाऊ साठेंनी कुणाला भेट दिली असेल तर ती पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथं वर्गीकरणाच्या संदर्भात विषयाला काय होणार आहे हे नियतीला माहिती आहे, पण जिल्ह्याच्या महाराष्ट्रात आता जे काही जाती पाती धर्माचं चाललंय ते कमी आहे की आपण पगड जाती जमाती पुन्हा गोविंदानं या महाराष्ट्रात मानल्या पाहिजे. हे युग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने आपल्याला शिकवलं ते मात्र मागच्या काही दिवसापासून ते जाती पातीचं एवढं भयंकर आग डोम आता पुढे आलाय. याला आपण सर्वांनी एकत्र आहोत हे दाखवून
ती आग विझवण्याची गरज आहे. ती आग विझवण्याची गरज आहे. कि हम वजीरों से सिफारिश नहीं रखते. हमें मालूम है सर्रे को ताला हे महत्वाचं नाही. घर तो चला है, बाद में देखेंगे. पहले ये देखना है कि घर जलाने का इशारा किसने किया. म्हणून मी आपल्याला सांगतोय की अशा परिस्थितीत या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना त्या महापुरुषांनी कुठल्या एका जातीत जन्माला आले त्याच जातीसाठी काम केलंय असं समजून जमणार नाही. सर्व जाती धर्माने एकत्र येऊन जयंती साजरी करावी लागेल. आपल्या नगराध्यक्षांनी सांगितलं की मास्को अण्णाभाऊ साठेंचं पुतळा आम्हाला आपण पद्मश्री दिला हे सांगतो की पुतळा मॉस्को मध्ये अण्णाभाऊ जिवंत असताना उभा केलेला आहे. काळात असे महापुरुष कामाच्या चळवळीतून उपाशी माणसाच्या उपाशी लिखाण करून अंधश्रद्धा आपल्या शाहीतून मुक्त करण्याचं काम ज्या अण्णाभाऊंनी केलं त्या काळात फक्त एकमेव अण्णाभाऊ असे होते की जिवंत असताना प्रदेशात साधं काम आहे. याचं ज्वलंत उदाहरण देतो की ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे रशियाने ज्यावेळेस त्यांना निमंत्रण दिलं रशियाचं निमंत्रण स्वीकारलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मास्क गेले आणि त्यांना ऐतिहासिक स्वागत केलं. एवढं ऐतिहासिक. ज्या दिवशी अण्णाभाऊ साठे मॉस्कोला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी पंडित नेहरूजी या देशाचे त्यावेळेस पंतप्रधान असताना दिवशी मॉस्कोला गेले. विमान करून ते रस्त्याने जात असताना स्वागत रस्त्यावर तसं ना तसं पडलेलं होतं. स्वागताचं कोण आलंय? भारतचे विद्वान आहे ते त्यांच्या इंग्रजी भाषेत सांगत ते म्हणजे साहित्य रत्न शहीद अण्णाभाऊ साठे. कोण अण्णाभाऊ? नेहरूंना त्यावेळेस अण्णाभाऊ साठे कोण हे माहीत नव्हतं. मॉस्कोच्या स्वागताने नेहरूंना कळालं आपल्या देशामध्ये असे साहित्यिक आहेत असे लोकशाहीर आहेत त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे आहे. भारतात आल्यावर अण्णाभाऊंना भेटायला पंडित नेहरूंनी बोलवलं. शेवटी आपल्या कर्तृत्वातून अण्णाभाऊंनी या देशाच्या पंतप्रधानांना दुसऱ्या देशातल्या स्वागताने करून दाखवली. चमत्कार असा महापुरुषाला करतो. साधू लोक काय चाललंय यातून आजारी पडा. अरे म्हणले मी ज्याच्यासाठी लिहितोय तो इतका उपाशी आहे तर त्या उपाशी माणसाची व्यथा ठरल्या पोटी येऊ शकत नाही.
आज यांनी सांगितलं की आपण लक्ष द्या, आपलं लक्ष कमी झालं. मला ना इथे जेवढे समाजाची बांधव आहेत तुला मी अर्ध्या लोकांना नावाने ओळखतो. ते मान्य करावं तुम्हाला गोपाळराव मान्य. आमचं दुर्लक्ष नाही, आमचं जास्तीच फार जास्त लक्ष देत असल्यामुळे आम्हाला काय काय सहन करावं मला लक्ष भरपूर आहे. हा लक्षावर लक्ष नाही तुमच्या इकडे नाही तर माझ्या माय बहिणी आहेत तुमच्यावर लक्ष आहे का नाही खरं सांगायचं. ऑपरेशन असतो काय काय प्रत्येक दसऱ्याला येतो. माझं स्वागत करतो. आता मोठा झाला बाळ होतं त्यावेळेस त्याचं एवढं क्रिटिकल ऑपरेशन आम्ही निमित्त मात्र आहे. त्याचा कर्मीचा सगळा तो आहे, सगळी नियुक्ती करत आमच्या हातून घडवून एवढंच. मी किती नशीबवान आहे. मला मंत्री व्हायची पहिली संधी मिळाली आणि जो दिला तो चांगलं काम करून म्हणून मला फार मोठा पुरस्कार होता. फार चांगलं केलं म्हणून माझ्यावर अन्याय करा शिक्षा देण्यासाठी होता. कदाचित त्यांनी शिक्षा द्यायची म्हणून तो विभाग केला असेल. त्या विभागाचं नाव सामाजिक न्याय विभाग. परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिला त्याच विभागाचं पहिल्यांदा मला मंत्री म्हणून कारभार करायची संधी. हा बोलणार नाही फक्त एवढंच बोलणार आहे की आपण म्हणताय काय विधान परिषदेला विरोधी पक्ष नेता असताना विधान परिषदेला लावला शाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारत रत्न दिला गेला पाहिजे. सामाजिक न्यायाचा मंत्री झाल्यानंतर सामाजिक न्यायाचं पत्र केंद्र सरकारला पाठवलं. त्या पत्रात या लोकनायक साहित्य रत्न लोकशाहीर त्याच्या नंतर भारत रत्न लागलं पाहिजे हे पत्र लिहिले. लक्षात ठेवा बाकी माणसाची व्यथा लिहित असताना कामगारांची उभी असताना अण्णाभाऊंनी एक संदेश आपल्या सगळ्यांना दिला की परातीला पैसा चिटकत नसतो. अंधश्रद्धा कसल्याची पाळू नका. पण अंधश्रद्धेच्या विरोधात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी एवढ्या मोठ्या शाहिरीतून लोकांना जागा करायचं काम केलं. अंधश्रद्धेतून